शिक्षक, महानुभाव व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, बिनीचे पत्रकार व मूल्यरक्षक मार्गदर्शक म्हणूनही सरांचा सर्वदूर लौकिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे ते माजी प्रमुख आहेत. मी अत्यंत विनम्रतापूर्वक आदरणीय डॉक्टर सतीश गडवे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आदरणीय सर. अनुभव परिषद नागपूर जिल्हा आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीनं ज्ञानतपस्वी श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांचा अमृत महोत्सवी सोहळ्याचं हे आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. त्यांच्या मानपत्रातनं आणि डॉक्टर कोमल ठाकरे यांनी ज्या पद्धतीने त्यांच्याविषयी आपल्याला काही माहिती दिली त्याच्यामधनं बाबासाहेब बिडकर यांच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवलेलं आहे. या कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष माननीय कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा, माहूर पीठाधीश महंत श्री माहूरकर बाबा, महंत श्री साळकर बाबा, महंत श्री न्यायंबास बाबा शास्त्री, या प्रतिष्ठानचे असणारे अध्यक्ष आणि आज ज्यांची माझी खरं म्हटलं तर भेट झाली. नागपूर म्हटल्यानंतर एखादं गाव ओळखलं जातं ते एखाद्या व्यक्तीमुळे खरं म्हटलं तर ओळखलं जातं. नागपूर ज्या वेळेला ओळखलं जातं म्हणजे नागपूर खरं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांमुळे सुद्धा ओळखलं जातं. पण मुख्यमंत्र्यांमुळे नाही, मला जे नागपूर माहीत झालं त्याच्यामध्ये जी महत्त्वाची व्यक्ती ज्यांच्याविषयी मला माहिती होतं त्याच्यामध्ये गिरीश भाऊ गांधी हे पण होते. त्याच्यानंतर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे असणारे जे अध्यक्ष आहेत आदरणीय पुरुषोत्तम ठाकरे साहेब आहेत. माझे मित्र आणि आपल्या विद्यापीठाचे मराठी भाषा विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत असे असणारे डॉक्टर अविनाश आवलगावकर इथं आहेत. या ग्रंथाचे असणारे संपादक डॉक्टर कोमल ठाकरे, डॉक्टर संजय जगताप आणि याच्या व्यतिरिक्त महानुभाव संप्रदायामध्ये असणारे अनेक जाणकार मंडळी इथं उपस्थित झालेली आहेत. खरं म्हटलं तर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा अभिष्ट चिंतनाच्या बरोबरीने असणारा हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आहे आणि त्याच्यामुळे पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये खरं तर पुस्तकाच्या संदर्भामध्ये अधिक बोलायला पाहिजे. या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिलेली जरी समजा असली तरी देखील एक थोडंफार पद्धतीने काही एक सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करणार आहे. इथं मला अतिशय समाधान आहे की या कार्यक्रमासाठी म्हणून अनेक महानुभाव महंत, अनेक तपस्विनी साध्वी इथं उपस्थित आहेत. याच्या व्यतिरिक्त काही जाणकार मंडळीसुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत आणि मुख्य म्हणजे या ग्रंथामध्ये ज्यांनी लेखन केलेलं आहे अशामध्ये असणारे लेखकसुद्धा इथं उपस्थित आहेत. या सगळ्या लेखकांना खरं म्हटलं तर मी सर्वप्रथम धन्यवाद देतो कारण त्यांच्या लेखनातनं हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येऊ शकतो. मी माझ्या विवेचनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना मी मनापासून दंडवत प्रणाम करतो आणि त्याच्यानंतरच मी खरं म्हटलं तर बोलतो. मला खूप विस्तारानं बोलता आलं असतं आणि आवलगावकर सरांनी मला सांगितलं तसं पण की काही नाही, आता आपण प्राध्यापकच आहोत, एकदा बोलायला सुरुवात झाल्यानंतर नाही थांबलं तरी चालू शकतं बा. पण तसं काही मी करणार नाही कारण मगाशी सूत्रसंचालक बोलताना असं म्हणाले की नाही भाऊ बराच वेळ झालेला आहे, आपल्याला बरेच कार्यक्रम घ्यायचे आहेत हे त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे मी शक्य तितकी आवर घालण्याचाच प्रयत्न मी निश्चितपणाने करणार आहे. पण काही गोष्टी सूचित होणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं कारण महानुभाव संप्रदायाच्या संदर्भामध्ये जेव्हापासून मी अभ्यास करायला लागलो, ज्या विद्यापीठामध्ये मी शिकवत होतो त्या विद्यापीठामध्ये खूप पोथ्या खरं म्हटलं तर पंथाच्या गोळा केलेल्या होत्या आणि त्या पोथ्यांचं जतन करण्याचं जे काम होतं ते आमच्याकडे होतं. महानुभाव संप्रदायाने इतकी प्रचंड मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. ती संपदा जर समजा आपण बघितली, त्या सगळ्या ग्रंथसंपदेकडे बघितलं, त्या सगळ्या साहित्याकडे बघितलं की मग आपल्याला असं लक्षामध्ये येतं की या संप्रदायाने आपली मराठी जी आहे ती खऱ्या अर्थानं समृद्ध केलेली आहे. म्हणजे खरं सांगायचं तर परिस्थिती अशी आहे की
महानुभावांचे सगळेच ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. काही ठराविक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत आणि अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या अद्यापपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पडून आहेत. म्हणजे ज्या रिद्धपूरला आपलं विद्यापीठ आहे त्याच रिद्धपूरमध्ये सुद्धा असणारं जो दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह आहे तो जरी समजा आपण बघितला, आमच्या विद्यापीठात जर समजा आपण कधी आलात तर तिथे असणारी आमची पोथीशाळा जर समजा बघितली, फलटणमध्ये असणारं जे केंद्र आहे तिथं जर समजा बघितलं, संभाजीनगरमध्ये असणारं जे श्रीकृष्ण मंदिर आहे तिथं जरी समजा आपण बघितलं, तर अशा अनेक ठिकाणी महानुभावांची असणारी हस्तलिखितं जी वेगवेगळ्या लिप्यांमध्ये लिहिली गेलेली आहेत. म्हणजे त्या लिप्यांच्या संदर्भामध्ये फारसं जाणीवपूर्वक असणारं जे काम आहे ते काम झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे किती लिपी आहेत त्याच्याविषयी सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 मतं आहेत खरं म्हटलं तर. की काही जण म्हणतात 52 लिपी आहेत, काही जण म्हणतात 28 लिपी आहेत. मला माहीत असणाऱ्या लिप्या फक्त मी सांगतो तुम्हाला. म्हणजे सकळा लिपी आहे, सुंदरा आहे, पारमांडल्य आहे, वज्र नावाची लिपी आहे आणि जळगावमध्ये असणारे वसंत त्र्यंबक पाटील यांच्यासारख्या व्यक्तीनं या लिप्यांच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे. परंतु ते पंथामधले नव्हते, पंथाच्या बाहेरचे होते, त्याच्यामुळे त्यांची फारशी दखलसुद्धा घेतली गेलेली नाही. मी मुद्दामून आपण सगळे आदरणीय इथं आहात म्हणून मला हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे की अशा प्रकारचं जे काम असतं, म्हणजे समजा लिपीशास्त्राच्या संदर्भामध्ये अनेक सांकेतिक लिप्या महानुभावांनी दिल्या. खरं म्हणतं तर ज्या अभिजात मराठीचा आपण विचार करतो त्या अभिजात मराठीचा विकास जो होत गेला त्याचे मध्ययुगीन कालखंडामध्ये पुरावे जर समजा बघायचे आपण ठरले तर या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले जे वेगवेगळे धर्मसंप्रदाय आहेत त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आहे, सूफी संप्रदाय आहे, असे अनेक जे संप्रदाय आहेत त्या संप्रदायांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. पण हस्तलिखिताच्या स्वरूपामध्ये अधिकाधिक मराठी अविकृत अवस्थेमध्ये जर समजा कुणी जतन करून ठेवली असेल तर ती महानुभावीय सांप्रदायिकांनी जतन करून ठेवली. मला सांगायचा मुद्दा असा आहे की आम्ही मराठी भाषक जे आहोत, आम्ही मराठी भाषक आपल्या सगळ्या या सांप्रदायिकांनी तुमच्या या मठपरंपरेने जे जे काही जतन करून ठेवलेले तुमच्याविषयी आम्ही कृतज्ञ राहणं अत्यंत गरजेचं आहे. होतं काय माहिती का की अभ्यासक आणि उपासक यांच्यामध्ये अंतर पडलेलं आहे. म्हणजे एका बाजूला अभ्यास करणारे लोक आणि दुसऱ्या बाजूला सांप्रदायिक असणारे लोक. मग या सांप्रदायिकांच्या अभ्यासाचं काही महत्त्व नाही का? खरं म्हटलं तर सांप्रदायिकांनी हे वाङ्मय जतन करून ठेवलं, सांप्रदायिकांनी या वाङ्मयाचा खऱ्या अर्थानं विचार केला, सांप्रदायिकांनी याच्यातल्या अनेक गोष्टी सूचित केल्या आणि त्याच्यानंतर मग अभ्यासकांना हे वाङ्मय अभ्यासासाठी म्हणून उपलब्ध झालं. मग असं जर समजा हे वाङ्मय जे महानुभाव सांप्रदायिकांनी दिलेलं आहे तर त्या सांप्रदायिकांच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना असणं अत्यंत गरजेचं आहे असं मला सहजपणाने सांगावंसं वाटतं. तसं महानुभाव संप्रदायाच्या संदर्भामध्ये सर्वज्ञ चक्रधर असतील किंवा श्री गोविंद प्रभू असतील यांचं सगळं या लोकांनी वाङ्मय निर्माण केलं का असं सुद्धा एक खरं म्हणलं तर प्रश्न निर्माण होऊ शकेल. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की सर्वज्ञ चक्रधरांच्या असणाऱ्या उक्ती त्यांनी जे जे काही सांगितलेलं आहे त्या सगळ्यांचं संकलन करून आपल्याला या महाराष्ट्रामध्ये माहीम भटाने लीळाचरित्रासारखा एखादा ग्रंथ दिला. त्याच माहीम भटाने आपल्याला गोविंद प्रभू चरित्रासारखा सुद्धा ग्रंथ दिला. महानुभावांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर समजा कोणतं असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीही कुठेही म्हणजे ज्या कालखंडापासून आपल्याला मराठी लक्षामध्ये येते 12वे-13वे शतक, तर या 13व्या शतकामध्ये जेही काही लेखन झालेलं आहे ते लेखन प्रामुख्यानं पद्यामध्ये झालेलं आहे. फक्त एकमेव महानुभाव संप्रदाय आहे की ज्यांनी मराठीचं लेखन गद्यामध्ये केलेलं आहे आणि मराठी गद्याच्या विकसनाची वाट ज्यांनी दाखवली त्या महानुभाव संप्रदायामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती खरं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांनी लेखन केलेलं आहे. म्हणजे मला हे अतिशय महत्त्वाचं वाटतं. का महत्त्वाचं वाटतं?
महानुभाव संप्रदाय हा केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नाही, हा संप्रदाय संपूर्ण भारतभर पसरलेला आहे. म्हणजे दक्षिण दिशेमध्ये जाऊ नये वगैरे वगैरे असं जरी सर्वज्ञ चक्रधरांनी सांगितलेलं असतं तरी त्याची कारणं निराळी होती. चित्रीची स्त्री न पाहावी असं जरी समजा सूत्रपाठामध्ये येणारं एखादं सूत्र असलं तरी त्याची कारणं काहीतरी वेगळी आहेत आणि ती सुद्धा समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की महानुभाव संप्रदाय हा अगदी थेट पाकिस्तानमध्ये सुद्धा होता. पाकिस्तानमध्ये असणारा संप्रदाय ज्या वेळेला आपल्याकडे फाळणी झाली, फाळणीच्या नंतर तिथे असणारे सांप्रदायिक जे आहेत ते सांप्रदायिक आपल्याकडे इकडे बंगालमध्ये असतील किंवा प्रामुख्यानं पंजाबमध्ये असतील तिथं येऊन स्थिरावले. आणि मग आपल्याला असं लक्षामध्ये येईल की महानुभाव संप्रदायामध्ये पंजाबमध्ये ज्या पद्धतीने सगळा महानुभाव संप्रदाय विकसित झाला तो जयकृष्णी पंथ म्हणून ओळखला गेला. जे आम्ही महानुभाव पंथ असं म्हणतो, काही जण त्याला अच्युत पंथ असं म्हणतात, काही जण त्याला परमार्ग असं म्हणतात, काही त्याला भटमार्ग असं सुद्धा म्हणतात. अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला गेलेला हा जो संप्रदाय आहे, या संप्रदायाच्या संदर्भामध्ये मला आपल्या भारताच्या एकतेचं एक वेगळं वैशिष्ट्य असं जाणवतं की इथं पंजाबमधले असणारे पुरी साहेब वगैरे आलेले आहेत. मला याची जाणीव आहे की हे लोक जे महानुभाव संप्रदायाशी संबंधित आहेत, ज्यांची मातृभाषा ही पंजाबी आहे, ते ज्या वेळेला या संप्रदायाच्या ग्रंथांचं वाचन करतात त्यावेळेला ते ग्रंथांचं वाचन मराठी भाषेमध्ये करतात. आता मला सांगा हे कुणाच्या बाबतीत घडतं? हे महानुभाव संप्रदायाच्या संदर्भामध्ये घडलेलं आहे असं आपल्याला लक्षामध्ये येतं. पण मग याच पंजाबी लोकांच्यासाठी हिंदी भाषक पट्ट्यामध्ये जे जे कोणी महानुभाव कार्यरत आहेत त्यांच्यासाठी म्हणून इथे असणारी महानुभावांची ही जी ग्रंथसंपदा आहे, या ग्रंथसंपदेविषयी काही सांगणं गरजेचं आहे असं वाटणारे जे आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब बिडकर. जे डॉक्टर बिडकरांचं वेगळेपण जर समजा मला काय जाणवत असेल तर ते हे खरं म्हटलं तर जाणवतं. मी खरं म्हटलं तर त्यांच्यातल्या या प्रस्तावनेमध्ये मला जे काही म्हणायचं आहे ते मी म्हटलेलं आहे. मी काही आधिक्यानं सांगण्याची गरज आहे असं मला निश्चितपणाने वाटत नाही, परंतु काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे म्हणून खरं म्हटलं तर मी हे सांगतोय. म्हणजे आपल्याला असं एक लक्षामध्ये की महानुभावांनी नंतरच्या काळात म्हणजे आजच्या काळात महानुभाव संप्रदाय हा जर समजा 13व्या शतकामध्ये आहे तर 13व्या शतकाच्या नंतर आज 21व्या शतकात ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला महानुभावांची कोणती निर्मिती आहे असा प्रश्न निर्माण होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर जर समजा शोधायचं असेल तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की महानुभावांनी मराठीमध्ये अलीकडच्या आकृतिबंधामध्ये कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत, कादंबरी सुद्धा लिहिलेली आहे. म्हणजे इथं सोनपेठकर बाबा बसलेत आमचे, त्यांचा उल्लेख मला इथं करणं गरजेचं आहे. बाबुळगावकर शास्त्रींसारखा माणूस, महंत बाबुळगावकर शास्त्री जे आहेत, जे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, त्यांच्या जवळ राहतो मी म्हणून सांगतोय मी हे आपल्याला. नागराज बाबा ते तर आमच्या संभाजीनगरमध्ये होतेच, ज्यांनी अनेक ग्रंथ अनेक पोथ्या खरं म्हणतात तर अभ्यासकांना उपलब्ध करून दिलेल्या होत्या. इथं अभ्यासक आणि उपासक मला सांगण्याचा मुद्दा जो आहे तो असा होता की हे सगळे जे महानुभाव सांप्रदायिक आहेत या महानुभाव सांप्रदायिकांनी हे जे वेगवेगळ्या पातळ्यांवरती केलेलं जे काम आहे ते काम अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं आहे असं लक्षामध्ये येईल. पण त्यांनी ज्या वेळेला आधुनिक पद्धतीने लेखन केलं, त्या आधुनिक पद्धतीने लेखन करत असताना तुमच्या 20व्या शतकामध्ये स्वतःचे असणारे अनुभव मांडले. म्हणजे काल परवाच्या अजिंठ्याच्या कार्यक्रमात तर जी गझल सादर करण्यात आली ती अस्थिपरीशी संबंधित होती. आता अस्थिपरी हा जो विषय आहे तो आचरणाशी संबंधित असणारा विषय आहे, पण त्याची गझल त्याच्यावरती सुद्धा आपण गझल लिहू शकतो. तो लिहिणारा माझाच विद्यार्थी आहे. मला सांगण्याचा आणखी मुख्य उद्देश असा आहे की हे सगळं ठीक आहे, पण हिंदी भाषिकांसाठी आम्ही काय करतो या प्रश्नाचं उत्तर काय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. जर
पंजाबमधली माणसं, हिंदी भाषिक पट्ट्यातली माणसं जर समजा आपलं हे मराठी वाङ्मय महानुभाव संप्रदायाची असणारी ही जी ग्रंथसंपदा आहे तिच्याविषयी एवढी आस्था बाळगतात, तिच्याविषयी एवढा आदर बाळगतात, तिच्या संदर्भामध्ये त्यांना काही वाटतं तर त्याच्यासाठी म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे ना. मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाची ही प्रेरणा असावी आणि या प्रेरणेतून खरं म्हटलं तर त्यांनी ते लेखन केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. बाबांनी ते हिंदीमध्ये लेखन केलेलं आहे, हे अत्यंत मोलाचं केलेलं काम आहे असं म्हणावं लागेल. आणि एका अर्थाने महानुभाव परंपरेमध्ये महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे त्यांची असणारी अभ्यासाची पद्धती जी बाहेरच्या लोकांना माहितीच नाही. आता माझ्यासारख्या माणसाला ही कसं काय पद्धती कळाली तर त्याचं कारण म्हणजे महानुभाव आश्रमामध्ये जाण्याचा योग मला आला. म्हणजे मला हे माहितीच नव्हतं की लीळाचरित्राचा घोप घेतला जातो, हे माहितीच नव्हतं मला. ज्यावेळेला मी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला संभाजीनगरचा आश्रम तर सोडाच तुम्ही, पण वांबोरीचा आश्रम जो आहे, मामा जिथं आहेत बुवा, मामांच्या आश्रमामध्ये असेल, अजिंठ्याच्या आश्रमामध्ये असेल, असे काही आश्रम किंवा अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या. ही जी महानुभावांची असणारी अभ्यास पद्धती आहे या अभ्यास पद्धतीचा स्वतंत्रपणाने अभ्यास करण्याची खरं तर गरज आहे. म्हणजे तुम्ही बघा की मराठीमधल्या व्याकरणाचा उल्लेख केला जातो. मराठीतलं पहिलं व्याकरण जर समजा कुणाचं असेल, व्याकरण म्हटलं की आम्ही नाव घेतो ते पाणिनीचं नाव घेतो, पण पंचवार्तिकाचं काय करायचं हा प्रश्न आहे ना. म्हणजे पंचवार्तिकासारखं असणारं जे व्याकरण आहे त्या व्याकरणाच्या संदर्भामध्ये सांगितलं गेलं पाहिजे. लीळाचरित्र हा आद्य चरित्र ग्रंथ आहे, आद्य गद्य ग्रंथ आहे असं आम्ही म्हणतो, हेही ठीक आहे. पण आद्य व्याकरण ग्रंथ कोणाचा, आद्य कवयत्री आम्हाला माहिती आहे, पण अशा अनेक आद्यत्वाच्या असणाऱ्या गोष्टी महानुभाव संप्रदायामध्ये आहे. त्या हिंदीमध्ये नेण्याचा सुद्धा प्रयत्न बाबांनी केलेला आहे. आणि बाबांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी जी ग्रंथसंपदा, ज्या 17-18 ग्रंथांचा उल्लेख आत्ता इथं खरं तर झाला, त्या जर समजा आपण पाहिल्या तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की नागदेवकी आत्मकथा हे एका बाजूला आहे. हे जसं दिसतं आपल्याला तसं जयकृष्णी समाज परिचय नावाची जी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलेली ती सुद्धा वेगळ्या प्रकारची असणारी ग्रंथसंपदा आहे. औसाची आत्मकथा, जे औसा आम्हाला माहिती आहे मराठी माणसांना, पण पंजाबी माणसांना, हिंदी भाषक माणसांना ती कुठे माहिती आहे. ती त्या लोकांच्या समोर उलगडून सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याचा अर्थ मला सांगायचा आहे तो असा की ज्या वेळेला पंजाबी लोक आता हिंदीमधनं याचा अभ्यास करतील त्यावेळेला त्यांच्या दृष्टिकोनातनं महानुभाव संप्रदायामध्ये असणारं वाङ्मय दृष्टिकोनातनं असणारं जे मोठेपण आहे ते त्यांच्या लक्षामध्ये येऊ शकेल. तिथे असणारे जे कोणी तरुण अभ्यासक असतील, तिथे असणारे कोणी जे जिज्ञासू असतील, त्या जिज्ञासूंना त्याचा सुद्धा उपयोग होऊ शकेल. या ग्रंथामध्ये काय म्हणजे आता असे अनेक याचे दाखले देता येऊ शकतात. उदाहरणार्थ इथं डॉक्टर आबुलगावकर बसलेले कुलगुरू, ते खरं म्हटलं तर माझे गुरुवर्य आहेत. ते म्हणत नाही हा माझा विद्यार्थी आहे म्हणून, पण त्याचं कारण असं आहे की ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि तरीही ते माझे गुरुवर्य आहेत. म्हणजे हे असं घडत असतं, पंथ संप्रदायांमध्ये सुद्धा असं घडत असतं असं आपल्याला लक्षामध्ये येईल. माझा सांगण्याचा मुद्दा असा की डॉक्टर आबुलगावकरांनी याच्यामध्ये सूत्रपाठावरती जे चिंतन केलेले ते चिंतन अतिशय महत्त्वाचं. सूत्रपाठ हा ग्रंथ जो महानुभावांच्यासाठी म्हणून त्याला वेदाचं असणारं स्थान आहे. सूत्रपाठ हा अत्यंत महत्त्वाचा असणारा ग्रंथ आहे, तो आपल्याला लक्षामध्ये येतो. त्याच्या संदर्भातलं चिंतन त्यांनी मांडलेलं आहे. आणि काही आणखीन वेगवेगळे ग्रंथ आहेत ते जर समजा आपण पाहिले म्हणजे याच्यामध्ये एक कोणी लिहिलंय माझ्या लक्षात नाही येणार, पण अनंत के यात्री या नावाचा जो एक ग्रंथ आहे, त्या अनंत के यात्री नावाचा ग्रंथ, हा ग्रंथ कसा आहे, हा व्यक्तिचित्रणपर असणारा ग्रंथ आहे. म्हणजे या ग्रंथामध्ये नेमकं काय आलेलं आहे हे जर समजा पाहिलं तर नीळभट भांडारेकर, महादेव भक्त, नाथोबा आणि नागांबिका या 4 जणांच्या संदर्भामध्ये आलेलं जे वर्णन आहे ते वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ नीळभट भांडारेकर यांच्या पत्नीची मनोवस्था कोणत्या प्रकारची झालेली होती
हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. महानुभावांनी स्त्रियांना फार प्राधान्य दिलेलं आहे वगैरे असं म्हटलं जातं, पण त्याच संप्रदायामध्ये असणारे पुरुष त्यांचं जर समजा लग्न झालेलं आहे, ते गृहस्थाश्रमी आहेत, तर त्यांनी संन्यास जर समजा स्वीकारायचं, त्यांच्या पत्नीची होणारी जी कोणती अवस्था असेल तर ती कोणत्या प्रकारची असेल. आपल्याला असं लक्षामध्ये येईल, बाबासाहेब बिडकरांचं लक्ष कशावरती आहे. जे एखादा लेखक ज्या वेळेला लिहितो ना, त्यावेळेला त्या लेखकाचा असणारा जो उद्देश असतो, तो उद्देश कोणत्या प्रकारचा असतो हे आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल. किंवा भक्तियोग सारखा असणारा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ ही जी गोष्ट आहे, जी महानुभाव पंथाशी संबंधित असणारी गोष्ट आहे, त्याच्या संदर्भामध्ये असणारं जे विवेचन आहे ते देखील त्यांनी केलेलं आहे, असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल. म्हणजे महानुभाव संप्रदायाचं तात्विक असणारं दर्शन एका बाजूला जसं घडतं, तसं महानुभाव संप्रदायामध्ये असणाऱ्या ज्या असंख्य व्यक्ती आहेत, त्यापैकी काही ठराविक व्यक्तींना डोळ्यासमोर घेऊन त्यांनी हे सगळं विवेचन केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. यातल्या फक्त एका ग्रंथाचा उल्लेख फक्त मी करतो. युगद्रष्टा चक्रधर स्वामी या नावाची जी कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे, या कादंबरीमध्ये त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही पात्रमुखी निवेदन करणारी कादंबरी आहे. आज जर समजा आपण लीळाचरित्राचा ज्या वेळेला विचार करतो, त्यावेळेला त्याचं असणारं जे निवेदन आहे ते वेगवेगळ्या लोकांचं असणारं निवेदन आहे. जसं आहे त्याच पद्धतीने इथं आपल्याला असं लक्षामध्ये येईल की इथे महदाईसा निवेदन करते आणि तिच्या निवेदनातनं ही कादंबरी साकारलेली आहे. याचं आणखीन एक वैशिष्ट्य फक्त मी सांगतो या ग्रंथाचं, की या ग्रंथामध्ये ज्या ज्या लेखकांनी लेख लिहिलेले आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांच्या लेखनाच्या काही मर्यादा सुद्धा सांगितलेल्या आहेत. हे ज्या वेळेला समीक्षापर लेख असं ज्या वेळेला म्हटलं जातं, त्यावेळेला हे जे समीक्षापर लेखन असतं त्यावेळेला ते फक्त गोडी 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 गोड 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 अशा पद्धतीचं असून चालत नाही. याच्यामध्ये असणारे जे लेखक आहेत त्यांनी अगदी सहजपणाने, म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर मला वाटतं इथं डॉक्टर राजेंद्र राऊत बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या एका लेखामध्ये अशाच पद्धतीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की हे लेखन म्हणजे आत्मचरित्र आहे की कादंबरी आहे, अशा पद्धतीचा प्रश्न ते उपस्थित करतात. हा साहित्यिक असणारा प्रश्न आहे. जे आवलगावकरांनी तसं केलेलं जरी समजा नसतं, त्यांनी तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती वेगळ्या पद्धतीने उलगडा केलेला आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षामध्ये येईल की याच्यामध्ये जे वेगवेगळे लेखक लिहितात त्या वेगवेगळ्या लेखकांच्या स्वतंत्रपणाने असणाऱ्या भूमिका. आणि या ग्रंथाचं सगळ्यात शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ग्रंथरचना हिंदीमध्ये आणि याच्यावरती लिहिलेले लेख मराठीमध्ये. ही साधी गोष्ट नाही. म्हणजे ज्या वेळेला समीक्षा द्यायची असते, समीक्षणात्मक आपल्याला काही ज्या वेळेला द्यायचं असतं, त्यावेळेला येणारी आपली अडचणीचा भाग असा असतो की मी हिंदीचं वाचायचं आणि विचार मात्र मराठीमध्ये करायचा. मग बाबासाहेबांच्या लेखणी जी आहे त्या लेखणीची कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत त्याचा शोध घ्यायचा. मग मराठीमध्ये अशा प्रकारचा ग्रंथ आहे का, हा खरं म्हटलं तर असणारा प्रश्न आहे. असा ग्रंथ एखादा असूही शकेल, पण तो अपवादाने असणारा ग्रंथ आहे. आणि असं अपवादात्मक असणारं जे काम आहे ते डॉक्टर कोमल ठाकरे आणि संजय जगताप यांनी केलेलं आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याच्याबरोबरीला बाबांचा आज अभिष्टचिंतन सोहळा तर झालेलाच आहे. विद्वानांच्या पुढे आमच्यासारख्यांनी तुम्हाला शुभेच्छा देणं हे आम्हाला न शोभणार आहे खरं म्हटलं तर, तो आमचा अधिकार सुद्धा नाही आहे. पण तरी देखील आपल्याला निरामय आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य आपल्याला लाभावं अशा प्रकारची प्रार्थना मी श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या चरणी करतो. आपल्या सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय श्रीकृष्ण. सरलेलं आहे ते विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर गिरीशभाऊ गांधी, सत्कार मूर्ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब बिडकर, व्यासपीठावर उपस्थित ज्ञानबाज बाबाजी, माऊरकर बाबाजी, साळकर बाबाजी आणि व्यासपीठासमोर
उपस्थित असलेले सर्व संत महंत विद्वज्जन मित्र हो, माझ्या आधीच डॉक्टर सतीश बर्वे यांनी अतिशय उत्तम पद्धतीने यावर भाष्य केलेलं आहे. बोलता बोलता ते असं म्हणाले की मी यांचा विद्यार्थी आहे, पण खरं म्हणजे ते वर्गात बसत नव्हते आणि ते बाहेर गेल्यावर म्हणायचे की आवलगावकरला काही शिकवता येत नाही, त्यामुळे त्याच्या वर्गात बसण्याचं काही कारण नाही. आता माझ्या लक्षात आलं की हा माझा विद्यार्थी माझ्या वर्गात का बसत नव्हता, तर तो माझ्यापेक्षा पुढे आधीच पोहोचलेला होता. त्यांचं माझं अनेक अर्थांना नातं आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. ते माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत आणि सहाध्यायी होतो आम्ही. एक किस्सा मात्र मी इथे उल्लेखित करतो. ते ज्या महाविद्यालयामध्ये होते, धुळ्याकडे, कुठलं, साक्री इथे, त्यावेळेला ते तिथे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. म्हणजे ज्ञानाबद्दलची किंवा अभ्यासाबद्दलची जिज्ञासा किती असावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणून सांगतो. त्यावेळेला मी मालेगाव मनमाडला अध्यापन करत होतो भाऊसाहेब यांच्या संस्थेमध्ये, आणि यांचा मला निरोप आला की तुम्हाला लीळाचरित्र शिकवण्यासाठी इकडे यावं लागणार आहे. तर ती म्हणालो की मला कशाला त्रास देता, मी आधी मनमाडला जात होतो, मनमाडला मालेगावला राहत होतो, साक्री धुळे कुठे. तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की नाही, तुम्हाला यावंच लागेल, विद्यार्थी वर्गात बसत नाही. आणि मग त्यांचे प्राचार्य आणि माझे प्राचार्य होते की त्यांनी तो एक वेटो वापरला आणि मला साक्रीला जावं लागलं. म्हणजे तिथून आम्ही अधिक जवळचे मित्र झालो. किंवा एखादा विषय शिकवण्यासाठी त्या विषयातला जाणकार अभ्यासक असेल किंवा विद्यार्थी असेल त्या विषयाचा, त्याला जर आणलं तर काही परिणाम होऊ शकतो. ही शिक्षकाच्या ठिकाणी असणारी जी जाणीव आहे, ती जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यावेळेला मला दिसून आले आणि तेव्हापासून आमची अधिक चांगली मैत्री झाली. मित्र हो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक सुंदर अशा प्रकारचा साहित्य ग्रंथ हा संपादित करण्यात आलेला आहे. मी प्रारंभीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं अभिष्ट चिंतन करतो आणि ज्या संपादक द्वयांनी डॉक्टर कोमल ठाकरे आणि संजयजी जगताप नांदेड यांनी अतिशय उत्तम पद्धतीने या ग्रंथाची नियोजनबद्ध पद्धतीने मांडणी केली. ग्रंथाचं अंतरंग तर सुंदर आहे, पण बहिरंग देखील अत्यंत सुंदर आहे. म्हणजे एखादा ग्रंथ सर्वांग परिपूर्ण कसा असावा, तर याचं एक उत्तम उदाहरण आधुनिक काळातलं हे ठरू शकेल इतका तो चांगला आहे. यातल्या अनेक लेखांची मी पाहणी केली आणि माझ्या लक्षात आलं की अतिशय आत्मीयतेने, जाणीवपूर्वक या ग्रंथामध्ये काही महनीय विचार मांडलेले आहेत. मला एक महत्त्वाचं हे या ठिकाणी सांगायचं आहे असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मगाशी संयोजकांनी कोणीतरी असा उल्लेख केला की आधुनिक काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलेला आहे. हे अधिक गौरवास्पद आहे की यासाठी की ज्याला आपण ज्ञान तपस्वी म्हणतो, ज्ञानासाठी 10 दिशा, ज्ञानासाठी फिरणारा आणि ज्ञान प्राप्त करणारा महानुभाव हे ज्ञान तपस्वीच असतात. गिरीतो लहानपणापासून तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानाच्या माध्यमातून ईश्वर चिंतन करीत राहणे हा यांच्या संबंध आयुष्याचा एक महत्त्वाचा परिपाक आहे. पण आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच लौकिक ज्ञानाचं चिंतन करणारा आणि लौकिकाच्या आधारे अध्यात्माचं सुलभीकरण करणारा असाही एक बाबासाहेब आंबेडकर असू शकतो, जो महाराष्ट्रामध्ये उदयाला येतो आणि धर्माची पताका अत्यंत समर्थपणे पंजाबमध्ये फडकवतो. पंजाबमध्ये असं म्हणत असताना किंवा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या बाहेरचे जे महानुभाव सांप्रदायिक आहेत ते मी
बरेचदा बघितलेले आहे आणि ऐकलेली आहे त्यांच्याबद्दल. प्रामुख्याने टाळ मृदंग वाजवणे, गीत गायन करणे आणि गीतातून ईश्वराचं चिंतन करणे, भजन आहे, अभंग आहे, आरती आहे वगैरे या माध्यमातून. पण महानुभाव संप्रदायाचं खरं वैशिष्ट्य हे इथे नाही आहे. महानुभाव संप्रदायाचं खरं वैशिष्ट्य हे त्याच्या ज्ञानचिंतनामध्ये आहे, त्याच्या ज्ञानार्जनामध्ये आहे. किंवा अध्यात्म आणि ज्ञान यांची जेव्हा संयुक्त बैठक होत असते तेव्हा महानुभाव पंथाचं खऱ्या अर्थाने स्वरूप आपल्यापर्यंत पोहोचत असतं. अशा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भक्तीच्या माध्यमातून ईश्वराला समर्पण करणारा भक्तांना ज्ञाननिष्ठ करण्यासाठी म्हणून जे काही आपण करायला पाहिजे ते म्हणजे हिंदी भाषेतून या सबंध साहित्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. आणि बाबाजी आपण ते केलेलं आहे. त्यामुळे म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या की भक्ती ही आंधळी असू शकते, पण ज्ञान हे कधी आंधळ असू शकत नाही. आणि भक्तीला जेव्हा ज्ञानाची बैठक प्राप्त होते तेव्हाच खऱ्या अर्थाने भक्तीला ज्ञानाचं मूल्य प्राप्त होत असतं. आणि हे ज्ञान मूल्य असलेली भक्ती मराठी भाषेच्या व्यतिरिक्त असणाऱ्या इतर भाषकांसाठी आपण खऱ्या अर्थाने मोकळी केलेली आहे, पोहोचवलेली आहे. आणि आणखी आपलं वैशिष्ट्य असं आहे की आपण खऱ्या अर्थाने ज्ञानकर्मी आहात, ज्ञाननिष्ठ आहात, ते यासाठी की कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीचा अभ्यास आपल्याला नाही. मी आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांचं नाव ऐकून होतो. आज प्रत्यक्ष मला या व्यक्तिमत्वाला भेटता आला. कारण कोणत्याही व्यासपीठावर प्रसिद्धीच्या मागे नाही, फक्त आपलं काम करीत राहायचं. मी नेहमी असं म्हणत असतो आजच्या तरुण अभ्यासकांना की प्रसिद्धीच्या मागे धावू नका, प्रसिद्धी तुमच्या मागे धावली पाहिजे. पण दुर्दैव हे आहे की आमच्या अभ्यासकांना हे कळत नाही, ते प्रसिद्धीच्या मागे जातात. तुम्ही जर खरे अभ्यासक असाल, तुम्ही जर खरे विचारवंत असाल, तुम्ही जर खरे लेखक असाल, तुम्ही जर खरे ज्ञानपिपासू असाल तर जगातले सगळे अभ्यासक तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात. इथे बाबासाहेब बिडकर हे या संज्ञेचं पात्र आहे. आणि म्हणून तुमचा गौरव ग्रंथ आम्ही काढतो असं जेव्हा म्हटलं जातं, विनंती केली जाते, तेव्हा ते विनंती नाकारतात. हा खरा स्वामी श्री चक्रधरांचा शिष्य आहे जो प्रसिद्धीपासून परांमुख आहे, लौकिकापासून दूर आहे. आणि संशोधन हे बुडाचं असावं. आपण ललित लेखक आहातच. कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून लालित्यपूर्ण लेखन करून ज्याचा उल्लेख आता डॉक्टर बडवे यांनी केलेला आहे ते अतिशय सुलभ होत आहे. म्हणजे महानुभाव तत्वज्ञान हे इतकं साधं सोपं नाही. संत तुकारामांच्या भाषेत बोलायचं झालं तर येथेही पाहिजे जातीचा एरा कपाळाचे काम मुहे. ही पाठशाला बडवेसर आधीपासून चालत आली आहे परंपरेने. तुमचं विद्यापीठ हे आता सुरू झालं आहे, पण महानुभावांचं विद्यापीठ हे केव्हापासूनच आहे. ती आदिम संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि इथे समोर बसून घोक दिला जातो. घोक म्हणजे घोकून पाठ कर. आज दिला जातो आणि उद्या उलट तपासणी केली जाते, कारण मास्तर फार कडक असतात तिथे. हे माझे महानुभाव मास्तर आहे, हे फार कडक आहे. घोक नीट दिला नाही तर फटके बसतात आणि पहाटे 3 वाजता 4 वाजता उठून अभ्यास करावा लागतो. महानुभावांच्या व्यवस्थापन या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे की महानुभावांची मठ मंदिर आश्रम ही साधारणतः संध्याकाळी 10 वाजता बंद होतात आणि पहाटे 3 वाजता सुरू होतात. तेव्हा मुद्दा हा आहे की आपण ज्ञानाकडे वळलात. आपण ललित भाषेच्या माध्यमातून हे सगळं मांडतात. त्याचं कारण ललित भाषा ही सोपी असते.
कळायला तिचं आकलन लवकर होतं, सर्वसामान्यापर्यंत ती उत्तम पद्धतीने पोहोचू शकते. आणि म्हणून लालित्यपूर्ण भाषेमधून आपण आत्मचरित्रात्मक पद्धतीतून, आत्मकथनात्मक पद्धतीतून ही मांडणी करता ही फारच चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर दुसरीकडे आपण तितक्याच कठीण असलेल्या तत्वज्ञानावर सुद्धा समर्थपणे भाष्य करता. मग तो गीतेसारखा ग्रंथ असू दे किंवा सूत्रपाठासारखा ग्रंथ असू दे, की ज्याचं एक एक सूत्र हे तासन तास तुम्हाला बोलायला लावू शकतं, इतकी ज्याच्यामध्ये क्षमता आहे ती सूत्र. महानुभाव साहित्याच्या संदर्भात डॉक्टर बडवे यांनी अतिशय उत्तम भूमिका मांडली. सर, तुम्हाला सांगतो, अजूनही हजारो पोथ्या पडून आहेत आणि महानुभावांच्या 40 लिप्या आहेत. महानुभाव तुम्ही काय समजता? एखादी दुसरी सांकेतिक लिपी केली असती तर ते काही महानुभाव झाले? 40 लिप्या म्हणजे एक से बढकर एक, आणि 40 लिप्यांमधून या सबंध साहित्याची ती मांडणी करत गेलेली आहे. आणि म्हणूनच मराठी भाषा विद्यापीठाने BA मराठी इन लिपीशास्त्र अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. जे भारतामध्ये ज्या विविध लिप्या आहेत, महानुभावांच्या ज्या लिप्या आहेत, इतर सांकेतिक ज्या लिप्या आहेत, त्या लिप्यांचा अभ्यास करावा. परिस्थिती अशी आहे की अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सुद्धा लिपीशास्त्राचे अभ्यासक मिळत नाही. शिकवण्यासाठी तर दूर राहिलेलं असेल, इतकी अवघड परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये आपण अतिशय जाणीवपूर्वक, एकनिष्ठपणे संशोधनाचा वारसा पुढे चालवत आहे. मी तर आता अशी विनंती करेन की या सांप्रदायिकांमधूनच आता महानुभाव साहित्याचे अभ्यासक, संशोधक पुढे येण्याची गरज आहे. इथे विवी मोते आले, यखू देशपांडे आले, वाना देशपांडे आले, अनेक महनीय व्यक्तींचा उल्लेख आपल्याला करता येईल की ज्यांनी अतिशय जीव ओतून महानुभाव साहित्याची सेवा केलेली आहे, हे संशोधन केलेलं आहे. परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे की त्यामध्ये अनेक मतमतांतर निर्माण व्हायला लागले आहेत. अरे, जिथे मतमतांतर निर्माण होतात तिथेच तर खूप काही असतं. शंका, मतभेद हे सगळे महानुभावांमध्येच आहेत आणि म्हणून विविध पक्षकार जन्माला आले. तेव्हा यासाठी म्हणालो की बाहेरचे अभ्यासक आता तुम्हाला तुमच्याबद्दल हा विचार करायला लागलेले आहेत की आम्हाला महानुभाव म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक तर महानुभावांच्या लिप्या समजून घेणं अवघड आहे, ज्याचा आता अभ्यासक्रम आपण सुरू केलाय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे महानुभाव साहित्यामध्ये काही चूक झाली. हे उदाहरण बाबा, ज्या वेळेला महानुभाव साहित्याच्या संदर्भामध्ये PhD करण्यासाठी काही अभ्यासकांना मी प्रवृत्त करीत होतो, तर त्यावेळेला ते असं म्हणायचे की नको, महानुभावांवर PhD केली की काहीतरी गदारोळ उडतो किंवा काहीतरी शंका उपस्थित केल्या जातात आणि आम्हाला बाजूला ठेवलं जातं. तर मी त्यांना हे पटून सांगत होतो, संशोधन हे निखालस असावं, सत्यार्जवा व्हावे म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे. ही खऱ्या अर्थाने संशोधनाचीच व्याख्या आहे की तुम्हाला सत्याचा शोध घ्यायचा आहे, आणि हा सत्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्ही बिनधास्तपणे आध्यात्मिक दृष्टी बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने निखळपणे तुम्हाला संशोधन करता आलं पाहिजे. जे महानुभाव पंथाचे अतिशय उत्तम अभ्यासक होते, सेवक होते, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि परमपूज्य दत्तप्रभू, गोविंद प्रभू, चक्रधर स्वामी यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आपल्यासमोर उभा आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजे बाबा, आदरणीय डॉक्टर अविनाशजी आवलगावकर, आदरणीय डॉक्टर सतीश बडवे, आदरणीय महंत श्री माहुरकर बाबा, महंत श्री साळकर बाबा व महंत श्री न्याय बाबा शास्त्री, उपस्थित सर्व संत महंत,
या ठिकाणी उपस्थित विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे सर्वश्री बाळ कुलकर्णी, रमेश बोरकुटे, निलेश खांडेकर, सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो, विशेष करून पुरुषोत्तमजी ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी, की त्यांनी एका अतिशय चांगल्या कामाचं या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. ती किती महनीय व्यक्ती आहे या संदर्भात अनेकांनी आपल्या भाषणातून भावना आपल्या व्यक्त केल्या आहेत. खरं म्हणजे जेव्हा मी हे पुस्तक मला कोमलनी दिलं तेव्हा मी वाचण्याचा प्रयत्न केला आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला काही गोष्टी. तर संजय आणि कोमलचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय चांगला योग या ठिकाणी जुळवून आणला. आयोजन समितीच्या सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि विशेष करून समीर जी कोहली, राजीव जी पुरी, आप सब लोगों को मैं तहे दिल से बधाई देता हूँ कि एक बहुत अच्छे काम को आपने आपका योगदान दिया है. यहाँ पर काफ़ी लोग महाराष्ट्र के बाहर से भी आए हैं, इसकी मुझे बेहद खुशी है. नागपुर एक हिस्टोरिकल जगह है और ये हिस्टोरिकल जगह है, इसका अपना एक अलग महत्व है, अलग एक अस्तित्व है. यहाँ पर भगवान बुद्ध की दीक्षा, भगवान बुद्ध की बाबा साहेब अम्बेडकर ने बुद्ध धर्म की दीक्षा ली है. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का भी यहाँ पर प्रमुख केंद्र है और दोनों भी अलग अलग विचारधारा में होने के बावजूद इस शहर ने अपनापन कभी खोया नहीं है. ये इस शहर की खासियत है. हमारा यह शहर भारत का मध्य बिंदु है. 0 माइल जो है भारत का वो यहीं से शुरू होता है, उसकी यहीं पर नींव रखी गई है. अंग्रेजों ने जब सर्वेक्षण किया तब मध्यवर्ती ठिकान जो भारत का है वो उन्होंने नागपुर चुना है. इस मध्यवर्ती शहर में जो भी बाहर से आए हुए सारे मेहमान हैं उनका तहे दिल से मैं स्वागत करता हूँ, उनको तहे दिल से बधाई देता हूँ. और ये नागपुर शहर है इसलिए यहाँ पर आचार्य बीड़कर जी का सत्कार हो रहा है. ये इसी शहर में हो सकता, अन्यथा क्यों नहीं हो. ये मुझे लगता है कि ये हमारे विदर्भ की संस्कृति की एक अलग पहचान है. विदर्भ जिस महाराष्ट्र में गया है और महाराष्ट्र को त्याग की भूमिका है. आज़ादी के बाद में हमने देखा कि बहुत सारे नए राज्य बने और वहाँ पर अलग अलग राजधानियाँ बनी, कैपिटल्स बने, लेकिन नागपुर एकमात्र ऐसा शहर इस देश में था कि जिसकी राजधानी नागपुर थी मध्य प्रदेश की, वो राजधानी मुंबई गई क्योंकि सभी मराठी भाषकों का एक राज्य होने को होना ये उसके पीछे की भूमिका थी. इसमें भी त्याग विदर्भ ने किया, ये त्याग की भूमि है. यहाँ संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज की परंपरा हमको विरासत में मिली है. यहाँ पर बाबा आमटे और पटवर्धन जैसे, शिवाजीराव पटवर्धन जैसे समाज सेवी यहाँ हुए हैं, इसलिए यह पृष्ठभूमि बहुत अलग है. मला अतिशय आनंद आहे या पार्श्वभूमीवर की आज आयोजकांनी अतिशय चांगल्या व्यक्तीचा सन्मान या नागपूर शहरामध्ये, ऐतिहासिक शहरामध्ये, सांस्कृतिक शहरामध्ये त्यांनी केला, घडवून आणलेला आहे. असे प्रसंग फार कमी येतात. एक गॅरंटी देतो मी की 2 प्राध्यापकांच्या नंतर मी तुमच्या समोर बोलायला उभा आहे, पण वेळेचं भान मी ठेवून बोलणार आहे. काही गोष्टी फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, तुम्ही आता बोलत होते, अविनाशजी तुम्ही सांगत होते, संशोधनाचं महत्त्व सांगत होते. मी सर्व विद्वान मंडळी आहे या ठिकाणी. एकच माझ्या मनात शंका आली, तुम्ही बोलत असताना माझ्या डोक्यात विचार आला की व्ही कोलतेंनी दुसरं काय केलं होतं. तुम्ही जी व्याख्या संशोधनाची करत होते किंवा करून सांगितली तेच काम त्यांनी केलं. एखाद्या संशोधकाच्या हातून किंवा त्याच्या निरीक्षणामध्ये जर एखादी गोष्ट आली तर तो त्याला लिहिण्याचा अधिकार आहे की नाही. अनेक आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक गोष्टी कालपरत्वे आपण बदल त्याच्यामध्ये करत गेलो. कालपर्यंत ज्या गोष्टी आम्ही त्याज्य मानत होतो
धर्म अधर्म, पाप पुण्य, नीती अनितीच्या ज्या संकल्पना होत्या त्या आपण बाजूला सारल्या. त्याच कल्पना आज आपण अंमलात आणू शकत नाही किंवा ते अमानवीय आहे असा जर कोणी प्रयत्न करत असेल तर अशा पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर संशोधन आणि आयुष्यभर हयात त्यांनी महानुभाव पंथाचा अभ्यास करण्यामध्ये गमावली. त्या संशोधकाच्या हातून जर एखादी चूक झाली असेल तर त्याला तुम्ही बहिष्कृत करता. इतका मोठा विद्वान माणूस, अशा पद्धतीनं जर समजा समाजामध्ये गोष्टी होत असतील, महानुभाव पंथामध्ये जर अशा गोष्टी होत असतील तर त्या संदर्भात सुद्धा कुठेतरी विचार होणं आवश्यक आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र मी ऐकत होतो किंवा थोडंफार मी वाचलं, पूर्ण मला त्यांच्याबद्दल माहिती आहे असं माझा बिलकुल दावा नाही. उलट मी काही अभ्यासक नाही, मी काही चिंतक नाही, मी एक साधारण सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि जे काही मी वाचन केलं मला असं वाटते की जसं आपण नामदेवांच्या बद्दल म्हणतो की नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, तसा महानुभावाचा विस्तार करणारा हा नामदेव आहे असं मला वाटतं. उत्तर भारतामध्ये महाराष्ट्राचा एक अँबॅसेडर आहे मराठी भाषकांसाठी. इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. जे महत्त्व महानुभाव पंथाला आहे तेच महत्त्व नामदेवांच्या ओव्यांना आहे. त्यांचा जो पवित्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नामदेवांच्या ओव्या समाविष्ट झालेल्या आहेत. तर यामुळे ही जी माणसं असतात जी एका भौगोलिक परिस्थितीच्या बाहेर जाऊन काम करत असतात त्यांचं कार्य हे मोठं असतं. त्यांनी किती कष्ट सोसले सर्वांनी वर्णन केलेलं आहे, म्हणून त्या संदर्भात काही मी विशेष जाणार नाही. परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे काम त्यांनी केलेलं आहे ते किती महत्त्वाचं आहे आणि किती दिवस आपण प्रतिमामध्ये जोखून ठेवणार आहोत स्वतःला. या प्रतिमेच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या प्रतिभा आपल्याला निर्माण कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं अनुकरण केलं पाहिजे की अशा व्यक्ती ज्या चौकटी बाहेर जाऊन काम करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या 17 ते 18 ग्रंथ त्यांनी लिहिले, वेगवेगळ्या संदर्भात लिहिले आणि सर्व ग्रंथ अतिशय अतुलनीय असे ग्रंथ लिहिलेले आहेत. 2 भागामध्ये हा कार्यक्रम गेला आणि दोन्ही कार्यक्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. पुस्तकाच्या संदर्भात बडवे सरांनी आणि आमच्या अविनाशजींनी सांगितलं आहे, त्यांच्या कार्याबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. सत्काराचा कार्यक्रम आणि या ग्रंथाचा कार्यक्रम. मला असं वाटते अविनाशजी या पुस्तकावर स्वतंत्र चर्चासत्र आपण नागपूरला ठेवलं पाहिजे. फक्त तुम्ही ठरवा, जबाबदारी माझी. हे चर्चासत्र इतके मोलाचे त्याच्यामध्ये लेख आलेले आहेत. सर्व लेखकांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की अजूनही प्राध्यापकांमध्ये काही प्राध्यापकांमध्ये अभ्यासवृत्ती कायम आहे याचा मला आनंद आहे. फार काही माझं मत प्राध्यापकांविषयी चांगलं नसते, पण काही प्राध्यापक चांगले आहेत याचा मला आनंद आहे मनापासून. बोलतात चांगलं. त्याच्यामुळे आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आदरणीय बाबासाहेब, खरं म्हणजे माझी पात्रता नाही तुमचा सत्कार माझ्या हस्ते व्हावा. मला माहीत नाही कोमलनी आणि आयोजकांनी काय ठरवलं, फक्त वयाने मात्र मी तुमच्यापेक्षा थोडासा मोठा आहे 2-1 वर्ष. कदाचित तेवढंच त्यांनी हेरलं असेल आणि त्या वयामानाने माझं सर्व अज्ञान दूर ठरून जाईल असा त्यांचा ग्रह झाला. तरी मी तुम्हाला माझ्याही दृष्टीने हा महत्त्वाचा प्रसंग आहे माझ्यासाठी. मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो की तुमच्यासारख्याचा सत्कार माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हस्ते आज झाला याचा खरोखर मला अभिमान आहे. माझ्या आयुष्यात जे काही चांगले कार्यक्रम झाले असतील त्यातला एक हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे याचा मला मनापासून आनंद आहे. अधिक आपला वेळ घेत नाही. एका अतिशय मोठ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार नागपूर शहरामध्ये घडवून आणला आणि ज्यांनी तो घडवून आणला त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. जी सर्व पाहुणे मंडळी नागपूर शहरामध्ये आलेली आहे त्यांचं नागपूरकरांच्या वतीनं वैदर्भीयांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्व वैदर्भीय जनतेच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.
आपला शोधनिबंध या ठिकाणी सादर केलेला आहे. मी बाबाजींना आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं आणि आदरणीय संत महंताच्या हस्ते हा ग्रंथ या ठिकाणी ते वितरित करतील. त्यांचं स्वागत करावं. यानंतर आवासाठी आपण अतिशय महत्त्वपूर्ण लेखन केलेलं आहे. डॉक्टर राजा झालेले आहे, ही एक अभिनंदनाची गोष्ट आहे. त्यानंतर गीता तत्व चिंतन एक सार्थ गीता भाष्य यावरती नागपूर जिल्हा मानव परिषद मनोनिग्रह महानुभाव आश्रमस्थ साधकाच्या आत्मिक जळण घडीचे दर्शन डॉक्टर अण्णा वैद्य सर. अतिशय महत्त्वपूर्ण लेखन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. नरसिंह महाविद्यालय अमरावती या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहे. मुक्तिपथ ज्ञानभक्ती आणि मुक्तीचा महामार्ग मुक्तिपथ या महत्त्वपूर्ण ग्रंथावरती डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम सरांनी या ठिकाणी लेखन केलेलं आहे. सरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं आणि हा ग्रंथ स्वीकार करावा. यानंतर डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर, तायवाडे महाविद्यालय मराठी विभाग. सरांना मी विनंती करतो आपण हा ग्रंथ स्वीकारावा. गीतेचे सखोल चिंतन मांडणारा भक्तियोग यानंतर मी विनंती करतो आदरणीय गिरीश भोज आपण समोर यावं आणि सम्यक विचारांचे पहाट योगदृष्टा स्वामी आहे. आदरणीय गिरीश भाऊंच्या हस्ते हा ग्रंथ स्वीकार करावा. आपण या ठिकाणी यावं आणि हा ग्रंथ स्वीकार करावा. महंत पूज्य विश्वराव लासूरकर यांनी महत्त्वपूर्ण प्रकाश टाकलेला आहे. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण हा ग्रंथ स्वीकार करावा. त्याचबरोबर मुक्त समाजाची मुलाखत ज्यांनी घेतलेली व्यासपीठावरती यावा आणि हा सन्मान स्वीकारावा. जीवनपट हा आमचे पूज्य श्री चक्रपाणी विक्रांची ग्रंथसंपदा यावरती तुषार रामटेक यांनी लेखन केलेले आहे. त्यांनीही यावा आणि हा ग्रंथ स्वीकार करावा. विनंती करतो की त्यांनीही आपली ग्रंथ भेट इथून स्वीकृत करा. मुद्रक श्री शिवराजी बैगणे साहेब इथे असतील, त्यांचेही आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. यानंतर आपण ज्ञानभक्ती आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या रूपात साधला आहे असे प्रसन्न तेजस्वी बाबासाहेब आंबेडकर बाबांचा खूप परिचय झालेला आहे. तरी परंतु ज्ञानापाशी प्रेम उत्तम व ज्ञानेन वैराग्य काय करावे बापे या स्वामींच्या तत्वशास्त्राच्या पवित्र भूमीवर जिथं स्वामी श्री चक्रधरा आणि पंचावताराची क्रीडाभूमी मानली जाते त्यावर जन्म घेतला आणि आपण आपलं जीवन व्यतीत करत आहात. आज या कार्यक्रमात उपस्थित आहात सर्व प्रभुप्रेमियांना माझा साष्टांग धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत शिरोमणी बाबाजी आणि साहित्यप्रेमी साहित्यसृजक बडवे सर, आदरणीय श्री कुलगुरू औलगारकर साहेब, श्रद्धेय श्री गांधी साहब, महंत श्री नैमाल बाबा, साळकर बाबा, मोहोर पीठाधीश बाबाजी आणि सर्व माता भगिनींना माझा साष्टांग दंडवत. साहित्यासाठी नव्हे तर आपल्या जीवनासाठी प्रत्येक व्यक्तीला संघर्ष हा करावा लागतो. आपण संघर्ष करतो तो फक्त आपल्या जीवनासाठी, आपल्या विकासासाठी. परंतु मला माझे जे अनुभव आले आहेत आणि माझी जी जिज्ञासा होती त्या पूर्तीमध्ये मला जे अडथळे आले आहेत त्या अडथळ्यांनीच वस्तुतः मी वर आलो आणि मला मार्ग सुचला. मी असं मानतो
की परमेश्वर जेव्हा एक दरवाजा बंद करतो तेव्हा दुसरा दरवाजा अगोदर उघडून ठेवतो. सेंट थॉमस यांची एक घटना मला एक प्रेरणाप्रद वाटली. एवढे मोठे संशोधक, अनेक शोध ज्यांनी लावले, ज्यांच्यामुळे आज या प्रकाशात आपण बसलेलो आहोत, त्यांच्या जीवनाचा प्राथमिक ते थोडे मंदबुद्धी आहेत असं शिक्षकांना वाटलं आणि त्यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिलं की हा विद्यार्थी आमच्या वर्गात कोणीही याला शिकवू शकत नाही, याला उद्यापासून घरी पाठवा, घरीच राहू द्या. पत्र मुलगा आईला दिलं आणि आईनं ते वाचलं आणि त्याला जपून ठेवलं. मुलानं विचारलं, आई काय लिहिलं आहे त्या पत्रामध्ये? त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याला तुम्ही घरी राहू द्या, तो आमच्या विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा बसण्यालायक होईल त्यावेळेला आम्ही त्याला बोलवू. थॉमस एडिसन घरी राहिला आणि स्वप्रयत्नाने त्याने सगळे काही संशोधन केलं. त्याच्या संशोधनाचा मार्ग त्याने स्वयं काढला. आईच्या शिक्षणाने आणि स्वतःच्या जिज्ञासेनं त्यामुळे जगात प्रकाशासारखे शोध त्याने लावले. तसंच दुसरं, माझ्या जीवनातही असा प्रसंग आला की मी गुरुकुलात होतो. पूजनीय श्री आराध्य बाबाजी शास्त्री ज्यांनी संस्कृत शिक्षणाचा मूळ पाया या धर्माला घातला. मी उद्यमी, उत्साही आणि जिज्ञासू विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी मला एक पत्र दिलं जाताना की हे पत्र तू घरी दे. त्या पत्रात लिहिलं होतं की एवढा हुशार विद्यार्थी आमच्या गुरुकुलात राहण्यासारखा नाही, याला आपण घरीच ठेवावं. ते पत्र आजही माझ्याकडे आहे, मी अन्यथा बोलत नाही. आजही ते पत्र माझ्यासाठी एवढी प्रेरणा झाली की ईश्वरानं माझ्यासाठी दुसरा दरवाजा उघडा केला. आज आमच्यासाठी महंत श्री कानसकर बाबाजी, मी त्यांना स्नेहानं थोर आचार्य तर समजतो, परंतु आमच्या धर्मासाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरक स्थान आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी केवळ सांप्रदायिक शिक्षणासाठीच सांप्रदायिक शिक्षण घेऊन आपलं जीवन व्यतीत करण्यापेक्षा थोडासा परोपकाराचा मार्गही दुसऱ्यांसाठी खुला केला पाहिजे, दुसऱ्यांसाठी आपलं जीवन कामी आलं पाहिजे, असा धडा बाबांपासून घेतला पाहिजे. दुसरे, ज्याप्रमाणे आपण समजतो की आपल्याला गुरु मिळाला पाहिजे, आपल्याला शिक्षणासाठी स्थान मिळालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. ज्याच्या जीवनामध्ये उत्साह आहे, प्रेरणा आहे, उत्कंठा आहे, तो कुठेही मार्ग काढू शकतो. एकलव्य द्रोणाचार्याकडे गेला शिक्षणासाठी, कारण कौरव पांडव हे द्रोणाचार्याकडे शिक्षण घेत होते. त्यामुळे द्रोणाचार्यांनी एकलव्याला नाकारलं, कारण हा शूद्र होता. परंतु एकलव्यानं द्रोणाचार्यापासून ही प्रेरणा घेतली की त्यांना गुरु मानून त्यांची एक प्रतिभा तयार केली आणि त्या प्रतिभेपुढे बसून अशी शिक्षा ग्रहण केली की जी अर्जुनाकडे सुद्धा नव्हती. एक दिवशी भुंकत येणाऱ्या कुत्र्याच्या मुखामध्ये त्याने असे बाण मारले की त्याचं भुंकणं बंद केलं, पण त्याला जखम झाली नाही. तो कुत्रा अर्जुनाकडे गेला आणि अर्जुन म्हणाला की असाही कोणी वीर आहे की जो बिना गुरुने एवढं मोठं शिक्षण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आमच्या सांप्रदायिक विद्यार्थ्यांनी आपला मार्ग प्रशस्त करावा, या ऐतिहासिक घटनेतून संदेश घ्यावा आणि केवळ हिंदी भाषी नाही तर आज काळाची गरज आहे की आपलं तत्त्वज्ञान हे इंग्रजी भाषेत सुद्धा भाषांतरित झालं पाहिजे. त्यासाठी केवळ एका भाषेवर निर्माण राहू नका, एका भाषेवर अवलंबून राहू नका. मल्टी लँग्वेज स्कूल आपल्यासाठी विद्यापीठ खुलं झालेलं आहे
आपण तिथे अनेक शिक्षणाचा अनेक भाषांचं शिक्षण घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे इथं स्वामीनारायण संप्रदायानं 200 वर्षामध्ये जगातील 300 शहरांमध्ये आपल्या मंदिराची स्थापना केली आणि स्वामीनारायण संप्रदायाबरोबर हरे राम हरे कृष्ण संप्रदायानं सर्व जगात आपल्या मंदिरांची स्थापना केली. ती केवळ याचमुळे की त्यात सर्व शैक्षणिक दृष्टिकोनातून आलेले विद्यार्थी आहेत. त्यांनी उत्साहाने ते मार्गदर्शन करीत आहेत, धर्मप्रचार करीत आहेत. आपल्याजवळ आपण म्हणतो की आमचं ज्ञानासारखं दुसरं ज्ञान नाही. आपल्याजवळ अशी वस्तू आहे तर आपण त्याचा प्रचार का करू नये, आपण त्याच्यासाठी प्रयत्न का करू नये. फक्त आध्यात्मिक शिक्षण घेऊन आपण आपल्या उद्धार का करावा, जगाचा उद्धार सुद्धा केला पाहिजे, दुसऱ्याच्या पण कामी आल्या पाहिजे. ही प्रेरणा आपण इथून घेऊन गेलं पाहिजे. एवढंच माझं 2 शब्द म्हणण्याचं तात्पर्य आहे. आणि आयोजकांनी माझ्याबद्दल एवढी आस्था ठेवून हा कार्यक्रमाचा आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद प्रणाम. आदरणीय श्री माहुरकर बाबाजी, त्याचप्रमाणे जगातल्या पहिल्या मराठी भाषेच्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर अविनाश आवलगावकर सर, महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक आदरणीय डॉक्टर सतीश बडवेजी, आणि ज्यांचं सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड काम आहे, या क्षेत्राचे योगीच आहेत ते खऱ्या अर्थाने, असे आदरणीय गिरीश गांधीजी, ज्यांनी हे पुस्तक खऱ्या अर्थानं प्रकाशित केलेलं आहे. असे त्याचे लेखक आदरणीय डॉक्टर कोमल ठाकरेजी, आदरणीय डॉक्टर संजयजी जगताप, मेरठवरून या ठिकाणी आलेले आदरणीय समीरजी कोहली, मुंबईवरून आलेले आदरणीय राजीवजी पुरी, पुरुषोत्तमरावजी ठाकरे, आदरणीय शेंडे साहेब, सगळी नामवंत आदरणीय मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. आणि खरंच आपण बाबासाहेबांचं केलेलं कार्य आणि या कार्याचा खऱ्या अर्थानं आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही बसलेले सर्व आदरणीय संत, तपस्विनी आणि सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनी, आपण बघतो आहोत, आपण बघितलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा. हा अभिष्ट चिंतन सोहळा करत असताना गिरीशजी म्हणाले की 2 वर्षांना मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. दोघंही आपल्याला वयस्कर वाटतात का? हे दोघंही जण वाटतात का? हे अजूनही तरुण आहे. 25 वर्षाच्या पोराची ताकद खऱ्या अर्थानं यांच्यात दिसतात. म्हणून खऱ्या अर्थानं हे काम या महाराष्ट्रात जोमानं सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी अत्यंत प्रयत्न करून, चिकाटीने, जिज्ञासेनं खऱ्या अर्थानं त्यांनी हे सगळं अध्ययन केलं. त्यांनी प्रसंगही आपल्याला कैवल्यवासी आदरणीय आराध्य बाबांच्या संदर्भातला विशद केला. किंबहुना बाबांनाही ती दृष्टी होती की हे इकडच्यापेक्षा तिकडे पुढे जाऊ शकतात आणि म्हणून नक्कीच बाबांनी तुमच्या आईला किंवा गुरूंना ते पत्र लिहिलं आणि म्हणून एक वेगळ्या दिशेला खऱ्या अर्थानं तुम्ही गेला. आपण बघतो महानुभाव संप्रदायात अत्यंत तेजस्वी असे युवक आज आहेत. याही पूर्वी होते, नाही असं नाही. आदरणीय बाबुळगावकर बाबा शास्त्री कुठल्याच वर्गात गेले नाही, पहिलाही वर्ग शिकले नाही, तरी प्रचंड ग्रंथ संपदा महानुभाव संप्रदायाला आणि समाजाला त्यांनी खऱ्या अर्थानं दिली. आपण बघतो आहोत की मेरठ शहरामध्ये खऱ्या अर्थानं राहतात डॉक्टर बाबासाहेब. कित्येक वर्ष तर ते कुठे राहतात हे लोकांनाच माहीत नव्हतं. काहींना वाटत होतं की हिमालयात गेले की काय. पण मेरठ शहर असं साहित्यासाठी आणि महानुभावांच्या अध्ययनासाठी महत्वाचं ठरलेलं आहे. तिथे डॉक्टर नगेंद्र मुनी होते, त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली होती. त्यापेक्षा डॉक्टरेट न मिळवता शास्त्रीमध्ये अत्यंत चांगलं अध्ययन करून कैवल्यवासी दत्तराज बाबा शास्त्री तेही मेरठला खऱ्या अर्थानं राहिले आणि प्रचंड पुस्तकाचं संपादन.
दत्तराज बाबांनी खऱ्या अर्थानं केलं. आपण बघतो आहोत की आपण बघा ना, कृष्णमुनी आपण ज्या वेळेस कृष्णमुनी प्रभाकर आपण म्हणतो, सावली मूर्ती मंदिरचे संचालक, त्यांचं नाव कृष्णमुनी, पण हिंदी साहित्यातली प्रभाकर ही डिग्री खऱ्या अर्थानं त्यांच्याजवळ होती आणि म्हणून त्यांना प्रभाकर म्हटलं जात होतं आणि म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत प्रचंड काम करणारी ही व्यक्तिमत्व. त्याचं कारणही असं ठरलं असेल, मला तर असं वाटतं की ज्यावेळेस पाकिस्तान भारती फाळणी झाली, हरिपूर हजारा ही एक आमची पाठशाळा होती, प्रचंड ग्रंथ होती तिथं आमची, प्रचंड पोथ्या होत्या आमच्या. फाळणी झाली, आमची संत किंवा आमची भक्त ती पोथ्या आणू शकली नाही, ती पोथ्या त्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं नष्ट झाली. पण ती नष्ट जरी झाली असेल तरी त्याच उभारीनं महानुभाव संप्रदायाच्या साहित्यिकांनी पुन्हा आपल्या डोक्यात जे होतं ते लिहून अनेक ग्रंथ समाजासमोर आणण्याचं काम त्या काळात खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि म्हणून त्यांनाही आपण या निमित्तानं विसरू शकत नाही. इतकं प्रचंड काम महानुभाव संप्रदायात आहेत, अनेक ग्रंथ, अनेक खऱ्या अर्थानं लेखक. सर आता नवीन लेखक आपल्या समोर येत आहे. सतीश भडवे सरांनी काही कमी तयार केली का विद्यार्थी? डॉक्टर सोनपेटकर बाबा त्यांच्याकडे, चक्रधर कोठी त्यांच्याकडे, अशी बरीचशी लिस्ट आहे त्यांची. म्हणजे अनेक जण आज महानुभाव संप्रदायातले साधक ते त्या ठिकाणी PhD करतायत साहित्य क्षेत्रामध्ये. इथं आदरणीय सोनालीताई नागापूरकर आहेत, त्या PhD करतायत. आमच्या भारतभूषण यांनी संस्कृतमध्ये PhD केलेली आहे. अजून असे बरेच जण आहेत की ज्यांनी या साहित्य क्षेत्राकडे समाजाला खऱ्या अर्थानं आमचं तत्व हे समाजापर्यंत पोचावं या दृष्टिकोनातून अनेक नवीन नवीन खऱ्या अर्थानं संत आणि तपस्विनी साहित्याकडे वळली. आणि म्हणून बघता बघता सर आता पुढच्या वेळेस आम्हीच आमच्या ग्रंथाचं संशोधन करून समाजासमोर आणू याचीही ग्वाही या निमित्तानं मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला देतो. आता वळतील हळूहळू, थोडंसं जुनं सोडून नव्याकडे यायला थोडा उशीर लागतो, कारण आमची घोक घेण्याची पद्धती परंपरा. तसंही आता इकडे सर तुम्ही एखाद्याला मारलं तर लगेच त्याचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये जातात की आमच्या मुलाला मारलं, पण आमच्यात अजून नाही. आमचे महंत खऱ्या अर्थानं त्याला शब्द आहे, मारणं शब्द नाही, ताडण दिल्याशिवाय विद्यार्थीही नीट जागावर येत नाही. आणि म्हणून असे अनेक विद्यार्थी, मी त्या कार्यक्षेत्रातून घडलो, वेगळं काही नाही. जोपर्यंत ताडण भेटत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विद्याही पहिले होती, शाळेत गेलो की छडी दिली की बस, ती छडी जर बसली काय विद्या घमघम येत होती. पण आता त्या छड्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या बंद झाल्या. त्याहीपेक्षा एक शोकांतिका आहे, मला फार दुःख वाटतं नेहमी गिरीशजी, की या महाराष्ट्रातल्या मराठी शाळाही बंद होत चालल्या आहेत. हो, याच्यावर आपल्याला काही करता येईल का? त्या शाळा टिकवणं, मराठी टिकवणं अत्यंत गरजेची आहे. नाहीतर मराठी सुद्धा पुढच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा चित्रावर समजून सांगावा लागेल. अशी स्थिती खऱ्या अर्थानं येता कामा नये. शिका तुम्ही, प्रचंड शिका, कोण म्हणतं शिकू नका, जगातल्या सगळ्या भाषा तुम्ही शिकणार, शिकलं पाहिजे. पण जी मातृभाषा आहे ती भाषा आपण विसरता कामा नये. राष्ट्रभाषेतही आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला इंग्रजीमध्येही बोलता आलं पाहिजे, पण मातृभाषा ही आपल्याला विसरता खऱ्या अर्थानं विसरू आपण नये. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातूनही प्रचंड काम या महाराष्ट्रात करावं लागणार आहे. कारण मी ज्या मराठी शाळेत शिकलो ती मराठी शाळाचाच अस्तित्वात नाही. तिथून गेल्यावर दुःख होतं. तिथं आमचे मित्र मंडळी, आम्ही जे त्या ग्राउंडवर खेळत होतो ते आज चित्रच दिसत नाही, डोळ्याने नाही दिसत तिथं. म्हणून ठीक आहे, या दृष्टिकोनातूनही खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महाराष्ट्री असावे हा उपदेश जो आम्हाला या महाराष्ट्राच्या मातीत दिला, हे विशेषता आहे आमची. अहो, भारतभर मानव संप्रदायाचे उपासक असतील
पण शेवटी अखेरचा श्वास घेण्यासाठी तो उपासक महाराष्ट्रात आल्याशिवाय राहत नाही आणि अखेरचा श्वास खऱ्या अर्थानं तो महाराष्ट्रात सोडतो. एवढी मोठी महती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं गायलेली आहे. आणि म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीत झालेले अनेक साधक, स्वामींच्या काळात असलेली सर्व साधक आणि त्या साधकांच्या जीवनावर अत्यंत चिंतनशील असं चिंतन करून आदरणीय बाबासाहेब बिडकर यांनी लिहिलेली ग्रंथ संपदा, त्याच उत्तर भारतामध्ये खऱ्या अर्थानं अनेक हिंदी लोकांसाठी अत्यंत उपयोगी खऱ्या अर्थानं पडत आहेत. अशी ही ग्रंथ त्यांनी, मी तर म्हणेल की 75 म्हणून आता हा सत्कार झाला, अमृत महोत्सव झाला की लोक थांबून जातात. तुम्ही थांबू नका अजूनही. काय परमेश्वराची कृपा होईल आणि अधिक 75 त्याच्यात वाढतील हे खऱ्या अर्थानं सांगता येत नाही. आणि म्हणून अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं या कार्याच्या निमित्तानं, तुमच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला अनंत कोटी शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर उशीर झाला आहे, तुमचा अंत किती बघायचा आहे. हो, तुम्ही खरं तर बाबासाहेबांवर प्रेम करून इथं बसलेले आहात, आमच्यावर मुळीच नाही. तर 2-2, 3-3 लगेच बाजूने सरकले असते, आहे की नाही. आणि पण तरीही तुम्हीही साहित्यावर प्रेम करणारी माणसं आहात. तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांसारख्या अत्यंत संयमशील, धर्मनिष्ठ, स्मरणनिष्ठ, तत्वचिंतक असलेल्या व्यक्तींवर प्रेम करणारी माणसं आहात. आणि म्हणूनच हा कार्यक्रम नागपुरात खऱ्या अर्थानं आयोजित झाला. तसंही विदर्भ गौरव प्रतिष्ठान हे प्रतिष्ठान गौरव करणारं प्रतिष्ठान आहे. मला कारण माहीत नाही, पण आदरणीय पुण्यावरून ज्यावेळेस आमचे डॉक्टर अविनाश आवलगावकर सर मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू झाले, तर या विदर्भातला पहिला सत्कार विदर्भ गौरव प्रतिष्ठाननं त्यांचा केला. स्वाभाविक असेल ते वरुडच्या हा वेगळा, पण तरीही तोपर्यंत तुम्हालाही माहित नव्हतं सर ते वरुडचे आहेत म्हणून. त्या कार्यक्रमातच ते वरुडचे आहे म्हणून कळलं. असो, पण अशा पद्धतीनं विदर्भ गौरव प्रतिष्ठान हा या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं मूल्यमापन करून जो सत्कार करतात, त्यात खऱ्या अर्थानं बाबासाहेब बिडकर हे जे नाव आहे ते नाव त्या उंचीला खऱ्या अर्थानं पोचलं. आणि म्हणून विदर्भ गौरव प्रतिष्ठाननी त्यांचा या ठिकाणी सत्कार केला. त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय गिरीशजी गांधी, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं या गौरवानिमित्त मी खऱ्या अर्थानं या प्रतिष्ठानचं अभिनंदन करतो. महानुभावांनी करणं हे एक वेगळी बाजू होती, ती झाली असती, पण विदर्भ गौरव प्रतिष्ठाननं बाबासाहेब बिडकर उत्तर प्रदेशमध्ये राहतात, मेरठ हे कार्यक्षेत्र, जन्म मराठवाड्यामध्ये, सगळं कार्यक्षेत्र त्यांचं कुठे, तर उत्तर प्रदेशमध्ये. अशा ठिकाणावरून, कारण मेरठ असं संवेदनशील गाव आहे, अतिसंवेदनशील आहे मेरठ शहर. आपण बघितलं असेल, काय तिथे कधी काय होईल सांगता येत नाही. आम्हीही जातो तर भीतभीतच जातो, पण आता तेवढं राहिलेलं नाही. पण अशा काळात स्थितप्रज्ञ होऊन, अशा शहरात जे अतिसंवेदनशील असलेलं शहर, अशा शहरात स्थितप्रज्ञ होऊन ज्या ग्रंथांची निर्मिती बाबासाहेबांना केली, ती खऱ्या अर्थानं अत्यंत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सकल मानवांनी दंडवत करण्यासारखी आहे. आणि म्हणून त्यांना या निमित्तानं अनंत कोटी शुभेच्छा या निमित्तानं अखिल भारतीय महानुभाव परिषदेकडून व्यक्त करतो. लांबलेल्या शब्दांना थांबवतो. दंडवत प्रणाम. बाबाजी खूप खूप धन्यवाद. मी इथे आभारासाठी उभा आहे. सर्वप्रथम अशी सूचना देतो की या ठिकाणी आपल्या भोजनाचं व्यवस्थापन केलेलं आहे. सर्वप्रथम साधू संत आणि मान्यवरांचं भोजन होईल आणि त्यानंतर गृहस्थ बंधू भगिनींना भोजनाची व्यवस्था उपलब्ध राहील. आजच्या या डॉक्टर बाबासाहेब बिडकर अमृत महोत्सवी अभिष्टी चिंतन सोहळा आणि त्यांच्या साहित्य कर्तृत्वावरील साहित्य समीक्षा ग्रंथ प्रकाशन सोहळा या विविध कार्यक्रमामध्ये
ज्यांचं आपल्याला बहुमोल मार्गदर्शन लाभलं असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य, अमरावती निवासी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य श्री बाबाजी यांच्या प्रती आम्ही सर्व आयोजकांच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो। या कार्यक्रमाचा बाबांनी उल्लेख केल्याप्रमाणे विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य डॉक्टर गिरीश गांधी जे वैदर्भीयचे सांस्कृतिक संचित आहेत, अनेकांचे आधार आहेत, त्यांच्या प्रती सर्वप्रथम शुभेच्छा आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या शुभ हस्ते सत्कार मूर्तीचा सत्कार झालेला आहे। या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपाध्याय आमनाय धुळे निवासी आचार्य प्रवर श्री बाबाजी लाभलेत, मकरदोकडा निवासी आचार्य प्रवर श्री बाबाजी लाभलेत, माहूर निवासी गुरुवर्य कवीश्वराचार्य श्री बाबाजी लाभलेत। या त्रयी आचार्यांचं मी या निमित्तानं त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय श्री NR शिंदे, राजीवजी पुरी, कोहली साहेब यांचा बहुमोल सहभाग लागला, त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो। आणि या समीक्षा ग्रंथाकरता ज्या लेखकांनी आपलं एक बौद्धिक योगदान दिलेलं आहे, त्या सर्वांप्रती आयोजकांतर्फे एक विनम्र अशी कृतज्ञता व्यक्त करतो। ज्यांच्या मुळं हा समारंभ घडून आला ते माननीय डॉक्टर बाबासाहेब बिडकर या स्थितप्रज्ञ संन्यासींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। इथे उपस्थित असलेले सर्वच पूजनीय तपस्विनी आणि गृहस्थ माता भगिनी सुजनवो आपणा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा आभाराचा प्रसंग मी इथे थांबवतो। आपल्याला विनंती करतो की आपण भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये। धन्यवाद, दंडवत प्रणाम।